अहो धमाल साऱ्या गावाची, दादा धमाल साऱ्या गावाची, धमाल साऱ्या गावाची, लय लय धमाल साऱ्या गावाची। भाड्यानं लग्न केलं, सका भाऊ होतो का वैरी बिरी होतो? कुशाल लग्न केलं तरी साधं बोलावलं देखील नाही मला। हा काय आमच्याच्यानं काय 4 अक्षरा नसत्या वय तो त्याच्या डोक्यावर टाकायला झाल्या। हा भावच होतो का कोण होतो? साधं कमीत कमी सांगायचं तरी बाबा मी लगीन करतोया, तुला का थोरल्या भावाच्या नात्यानं लग्नाला ये, तुझ्या बायकोला लग्नाला घेऊन ये, नाही बोलावणं झालं। आणि लग्न केल्यावर कुशाल लागा माझ्या बायकोच्या मोबाईलवर व्हॉट्सअपला फोटो टाकलाय। अरे काय लग्नाला आलो असतो म्हणजे काय सान्याला बुंदी खाल्ली असती वय रम्या? का पिशवीनं बुंदी घरी घेऊन गेलो असतो मी? लागला सांगायला हा? अरे सान्या तू फक्त ह्या गावात घाऊच नाही, तुला कना कना तुडावला तर माझं बी नाव फिरवून ठेव। तुला कुठं अजून ह्या सख्या भावाचा इसका माहित आहे? लका 12 वर्ष झालं गाव सोडून ह्या गावात राहायला आला, कमीत कमी लका एखादा फोन तरी करत कोण नाही लका ह्याच्यानं साधा भावाला मेसेज सुद्धा टाकायचा झाला। आज तुला सुट्टी देत नसतो, आज फक्त तू माझा सनिता बघ र सान्या, तू सनिता बघ माझा, तू गाऊच फक्त आज मला। आईला बाया कुठं पण बोलावतात मला, आता इकडे जायचं का कुठं जायचं? आईला पाहुणा कोण दिसतोय? येऊन दे येऊन दे। सान्याला ठेवत नसतोय मी आज। राम 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 पाहुणा। राम 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 राम। आय काय कुठं इकडे डोक्यावर काय फुलवाल दिसताय तुम्ही? हा ना फुलवालाच आहे, घे फुलं घे, डुलं घे, कानातलं घे, नाकातलं घे, केसातलं घे, मी आता तसलाच धंदा टाकतो। आईला आमची शांती आताच गेली वाटतं, तिला फुलं घेऊन द्यायची होती म्हणून मी थांबलो। आव पाहुणा मी फुलं डुलवाला नाही राव। मग कोण आहे तुम्ही? अहो तुमच्या गावात आहे का नाही माझा सका बारका भाऊ राहतोय। असं बाई आईला आडवीच बोलतो। आता आडवं का आता मी राव तुम्हाला सरळ शब्दात सांगितलं, पण हो पाहुणं तुम्ही काय शेरडाच्या कळपात चुकलं होता का? आईला आडवं काय बोलू नका, असं आडवं बोललं की आम्हाला येतो राग, नाही तर तुम्हाला धोतरात घेईन मी। आईला आज धोतर नाही घातलं, जाऊ दे। काय बोलताय राव पाहुणं, मी तुम्हाला साधं सोपं सरळ सुटसुटीत बोलतोय राव। होय सण्याला बघितलं का तुम्ही? सण्याला सण्या ती वय वळपट पोरग हलपड म्हणणं का माझा सका भाऊ आहे राव बारका? तुमच्याकडे दिसतो पाहुणं वाज रगेलच बोलतोय राव। नाही घेऊ का तुम्हाला धोत्रामध्ये? तू आता घालून तरी यायचं राव, नाद करू नका। हाय त्या का आम्ही काय 50-60 पडले नाही तुमच्या बोलण्यावर कळतंय बरं का? तुम्हाला मी 100% ओळखलं, मला माहित आहे गावात तुम्हाला कोण जवळ करत नाही। नव तुम्हाला सगळी गावात जवळ करते ती राव पाहुणं, तेवढं सण्याचा पत्ता सांगता का मला? आता माझ्या बरं चला चला अहो मी कडी माणूस आहे, तुमच्या बरं कसा येऊ मी? असं कसं काय? अहो तुम्हाला सगळ्यांची गाठभेट बरं काय गाठभेट काय प्यायचं? नाही 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 तू काय माहित आहे का, सनेच्या घरी जेव्हा जाईन तेव्हा काय घ्यायचंय ते मी घेईन, तुम्ही काळजी करू नका, तो माझा सखा भाव आहे। असं बर 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 बर। एक वेळेस तुम्हाला तो कुत्रा समजून दारातनं घरातनं बाहेर काढेल, पण मला नाही काढणार ते। असं कसं काय? तिच्या मला कुत्रा म्हणतात तुम्हाला दाखवू का माझं? हा तसं ना, तुमचा आवाज ओळखू येत नाही ना, म्हणून कसा तुमच्या बोलण्यातली टुनिंग आहे का नाही, ती कुत्र्याची आहे का मांजराची आहे का शिर्डीची आहे ती कळत नाही, म्हणून माणूस गपकुनीत दाराच्या आतनं काहीतरी बोलून बाहेर काढन, पण मला बोलन का? अरे बरोबर आहे, तुम्हाला नाही बोलणार, पण काय तुम्ही आमची इज्जत नाही इज्जत घालवली, समज आमचं मागचं ते पळून गेलो वाटतं। चला आता आमची शांताबाई वाट बघत असेल, बाई वाड्यावर या तिकडे कार्यक्रम असं मला सांगायचं। शांताबाई कुठे ह्याच्या नादाला लागत बसता, ह्याची शांताबाई ह्याची वाडा बघायची, आमची कुठे सनिया शहनशाह बादशाह शेर दिल आमचा नेता। गाडी पुसताय काय? तू कस काय आज इकडे? तू कसं काय म्हणजे? अण्णा आपण कुठं पण असतो, तुमच्याकडे का नाही येणार? तुलाही जागीरदार झाला रे, लग्न झाल्यापासून कामाला सुद्धा येणार तू। कुठे
अहो असली भिकारचोट काम करू आहे मी हा? काय माझी लेवल बिवल आहे का नाही हा? अहो इंटरनॅशनल लेवलचा माणूस मी हा? होय ना? असली कोंबड्यांना खायला घाल, कुठं गायांच्या धाराच काढ, कुठं गायांनाच धर रानात मी असली काम करू काय मी हा? म्हणजे तुला कामाला यायचं नाही? कामाला नाही येणार अण्णा मी, पण तुमचं नाव शेवटपर्यंत चालवणार, तुमचा कट्टर कार्यकर्ता आयुष्यभर राहणार. होय ना? मग बरं ठीक आहे, मुद्द्याचं बोल. मुद्दा असा आहे अण्णा, हा. तुमचं किती नाव आहे गावात? लय नाव आहे. हा बोल. अहो माणसाच्याच नाही बायांच्या सुद्धा होटात तुमचंच नाव आहे, अण्णा पाटील, अण्णा पाटील. त्याच्यामुळे मी काय म्हणतोय माहितीये का अण्णा, मी तुमच्या गावात किती प्रचार करतो हा? सगळ्यांना सांगतो अण्णा पाटील असे आहेत, अण्णा पाटील तसे आहेत, अण्णा पाटील लय दानशूर आहेत, अण्णा पाटील काकडे लय काय काय. मी काय म्हणतोय, मुद्द्याचं बोल. हो मुद्दाच बोलतोय, हा. जरा मुद्दा पण ऐकून घ्यायचा असतो. बोल. हा अहो अण्णा, मी तुमचा कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता, मला 2000 रुपयाची गरज आहे. नाही तू आला का नाही लगेच माझ्या डोक्यात टोप पेटली होती की तू पैसेच मागायला लागशील. आणि मला पण माहिती होतं, मी नाही, मागितलं की तुम्ही लगेच खिशात हात घालणार आणि लगेच देणार. पण ऐक ना, पण 1 रुपया मिळणार नाही. काय? 1 रुपया मिळणार नाही. कामाला यायचं आणि मग पैसे मागायचं. अहो अण्णा थांबा राव जरा, 4-5 दिवस झालं लग्न झालंय माझं. काय नाही, काय नाही. कामाकड काय नाही तसलं काय बोलायचं नाही. मी तुला 1 रुपया पण देणार नाही. राव 1 रुपयाची किंमत काय नाही, नका काय करू नाही, अण्णा. काय नाही. पैसे नाहीत माझ्या मागं, काम आहेत. काम आहेत ना तुमची, हा, हा, करा, पण लक्षात ठेवा बरं का, तुम्ही मला 2000 रुपये दिले नाहीत. तू कामाला- तुमच्यासाठी मी 2 इंचची छाती गुंदवून घेतली. अहो, मला माहितीच होतं, लोक म्हणत होती त्या भिकारचोट अण्णा पाटलावर लक्ष नको ठेवू. जा. जा तिकडे, जा. 1 रुपया जा. नाही. भिकारचोट लका, मी तुझं 2 इंचाचं छातीवरती नाव काढलं आणि तुम्हाला 2000 रुपये नाही दिलं. बर 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 बर, तुला पण कळल सनी भाऊचा हिसका. आता बघ कशी वाट लावतो तुझी. 2000 रुपये देत नाही काय मला? आयला मला वाटलं फक्त माझंच गाव येड आहे, पण ह्यांचं देखील गावला का 7 येड दिसतंय या. आईला ह्या अण्णा पाटील साठी मी किती काम करतो हा? साधं 2000 रुपये देणं झालं नाही मला. माझी मित्र भिकारतो टावला तिची निस्ती पार्टी मागतात. नालाय का धाडखाव, लग्नाला पोरगी बघायला गेला, बोलावलं का सख्या भावाला पोरगी बघायला? नालाय का, लग्न केलं हा, 4 अक्षरा टाकायला सख्या भावाला बोलावलं का? बोलावणारच होतो. नालाय का, हनीमून केला, बोलावलं का सख्या भावाला? अरे आता का तुला हनीमूनला, अरे ऐकून घे की, हनीमूनला कुठला भाव कुठल्या भावाला बोलावतो का? अरे नालाय का, खाट सजवायला, बेड सजवाय, फुलं बिलं टाकायला बोलावलं का मला? बोलावलं हा? बोल की आता का तोंड शिवलं का तुझं? अरे बोलून दिलं तर बोलू का? अरे तोंड घेऊन अजून थोरल्या भावाला तोंड घेऊन अजून म्हणतोय बोलून देतोय का, बोलून देतोय का? आडवा बोलतो काय मला? अरे तुला मी ह्याच कारणामुळे बोलत नाही. का बोलत नाही? बोलायचं ना मग हा? काय कमी केलं तुझ्यासाठी हा? लका आई बाप गेली तर साक्षात तुझा लका मी बाप बनून तुला मी लका सांभाळ केला, तुझी आई मीच बनून तुझा सांभाळ केला. अरे कमीत कमी त्या भावाला लका लग्नाला तरी बोलवायचं, झालं का बोलावणं? लग्नाला बोलवणारच होतो तुला ती. कुठे ती भटक भावाने? कुठे दाखव मला ती, तिला दाखवू तुला. दाखव मला. आय घातली ह्याला तर बायकोला दाखवली ना तर ती आय घाली तसली कायदाशीन भावाचं बायकोच. काय म्हणला? काय नाही. अरे दादा एवढं मारतात का मला? मी तुझा बारका भाऊ आहे. मी कुठं नाही म्हटलं, मी कुठं नाही म्हटलं. मला वाटलं आल्या आल्या माझ्या गळ्यात पडशील, माझ्या 4-5 पप्प्या घेशील, पण आल्या आल्या चाट्याची बरसात केली तू. तेवढंच करायचं राहिलं होतं. आता तुझ्या पप्पे घेतो की, बारक्यापणी कमी केलं ना तुझ्या पप्पे घ्यायच्या, म्हणून तर तुला का नालाय का 15 वर्ष झालं गावात निघून आला, साधा फोन देखील केला नाही. चल लवकर दाखव मला तुझी ती भटक भावानी कुठं आहे ती. बायकोला दाखवू होय. का आम्ही बघितली म्हणजे काय ती काय काळी पडन काय? तुला दाखवतो माझ्या बायकोला, पण दादा लय मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे काय झाले? अरे माझं लग्न झालं हा. गावातली आता माझी लय लय हवा आहे गावात माझी. बर. इतकी दहशत आहे ना गावात माझी. बर. माझ्या नादीलाच कोण लागत नाही. कसं लागेल तुझ्या नादाला? तुझा भाव इतका येडा अतिशय ना, त्याच्यावर तू शाना म्हणल्यावर गाव कसं नादाला लागेल? अरे तुला कोण ओळखतं का भिकार चोट? ओळखतं का तुला कोण? हा त्याच्या भाऊ एवढा डेंजर आणि हिन तीन. अरे काय तू तोंड बघितलं का? आणि भाऊ एवढा डेंजर तुला कोण बेहतर? हा
उगा ऐकून घेतोय मागाच्या धरणे बका बका चालली चापट्या काय मारतोय हा बारका भाऊ आहे म्हणून लका चांगला फना करतोय आणि मी तुझ्या बापासारखा आहे आणि मी तुझ्या आईसारखा आहे. अरे आईने बापाने सुद्धा एवढं मारलं नसेल तेवढं आता मला तू 2-4 चापट्या मारल्यात दादा. मला लय वाईट वाटतंय दादा. असं ते सँडल घेऊन डोळा पूस. सँडल घेऊन डोळा पूस. आता माझ्याकडे रुमाल तर काय नाही तुला डोळा पुसाय द्यायला. जाऊ दे सँडलनी नंतर डोळा पुसतो. ऐक की मला ह्या गावाने लय त्रास दिलाय दादा. तू आलाय ना माझ्या जीवात जीव आलाय दादा. तू काळजी करू नको तुला त्रास दिला ना नाही जर त्यांचा माझ मोडला तर माझं नाव फिरवून ठेव. दादा तू गावात नव्हता ना तेव्हा मला गाववाल्यांनी इतका त्रास दिलाय दादा. माझ्या अख्खी जिंदगीचं वाटोळं केलंय दादा. आता आपण एक काम करायचंय दादा. काय करायचं? आता लय पैसे कमवायच्यात दादा. आता तू माझा जीव आलाय माझा पार्टनर आलाय दादा. अरे लांब राहायला काय एकतर कंबार्ट मोडले पडलोय गाडीवर मागाशी. कंबरटे मोडलंय काय करत काय होता दादा. तू काळजी करू नको तुला पैसेच कमवायचे ते ना. लय पैसे कमवायच्यात दादा. तू एक काम कर. आता एक काम करू काय करू माहितीये का इकडे कान कर. आईला सगळा थोका कानात गेला वाय दमाने बोलाय काय होतंय तुला. पण प्लॅन कसा आहे तुझं डोकं म्हणजे लागलंय बॅगेत काय मला 4-5 कपडे घेऊन आला का डोक्यावर की बॅग चल. अरे दादा गावात माझी इज्जत आहे ही अशी बॅग घेऊन हिंडल्यावर बरं वाटत नाही. असू दे तू घे. चल तू माझा ऐक पहिल्यांदा चल चल तू मोर. व्हायला बॅग लय जड आहे काही दगडी बिगडी भरून आणल्यात काय ह्याच्यात. बघ की तू आता घरी गेल्यावर काय काय आहे त्यात. व्हायला लय आणलेलं दिसतंय मला सामान बरं का. ए अरसाने अरे काढ ना तुझी पटकीनं बायको बाहेर. कुठून अरे बोलव ना तिला पटकीनं पुढं. बोलावतो की ये म्हणाव काचकुनी बाहेर. अरे काय काय कळणार बोलावतोय बायकोला. म्हणाव तुझ्या नवऱ्याचा भाव आलाय. ठरला का लई उताळा झाला काय माझी बायको बघायला. नवऱ्याचा भाव आला काय आला बोलावतो की बायकोला. ये म्हणाव. बायको माझी आहे दादा. अरे पण बघाय नको का तुला बायको कसली केली कसली ना कळाय नको का मला. एवढा का चेक करणार मग बोलव काढ बाहेर आण तिला झाला का. अरे कसा आहे हो बाबा, शेवटी ती तुझी बायको जरी असली का नाही तरी ती तू. अरे तुला चापटला पाहिजे मोठा आहे म्हणून आदर करतोय काय आता काय. अरे माझी वहिनी नाही का. बोलावतो तुझ्याला का मनात सारखा सदा ना कदा शनिवार आयतवारच का आली का नाही बाहेर. बोलावतो ए बायको चल बाहेर पाठदिशी एकाच मिनिटात. ये म्हणावा आलाय माझा मोठा भाऊ. हो हो आले. बाई तुम्हाला कसं माहिती की आपला गॅस बंद पडलाय. बरं झालं गॅसवाल्याला घेऊन आला बघा. आलाय का गॅसवाला वाटतो काय मी. ए तुला काय अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही हा काय गॅसवाला आहे काय हा. तसा तू दादा वाटतोच गॅसवाला बर का. आपले माझा मोठा भाऊ आहे तो हा आणि गॅसवाला म्हणते वय हा इकडे बस चल. गॅसवाला म्हणते. अरे सन्या नालाय का भाऊ आहे का कोण आहे मी. अरे तुझ्या बायकोला काय रीत भात आहे का नाही. अरे लका मी तुझा सक्का मा भाऊ. अरे तिला काय हाय का नाही रीत भात पद्धत बिद्धत काय संस्कार आहेत का नाही तिच्यावर. ए माझ्या भावाच्या पाया पड. मी आणि पाया पडू होय. हा ग आपलं नवीन नवीन लग्न झालंय मोठ्यांचा आशीर्वाद घेतात तू एवढी पण अक्कल नाही का तुला पाया पड. माझ्या पायावर काय कुत्र्यानं आता बोललो असतो पण आवडतं की तू. अरे तिला म्हणाव पायावर डोकं ठेवून दर्शन बिर्शन घे आशीर्वाद देऊ का नको. अगं जरा खाली वाकून पाया पड ना. नाही मी नाही पाया पाडणार. आणि मला नाही वाटत तुझ्याच्या हे बायको सरळ होईल. तू एक काम कर तुझी बायको वर्षभर मला दी कशी सरळ करतो ते. अरे काय तुझ्या काय आकलीत फरक आहे काय रे हा माझी बायको तुला देऊ हा. अरे म्हणजे माझ्या बायकोच्या हाताखाली ती बघ तिला कशी सरळ करते ती. का माझा दम नाही काय सरळ करायचा हा का सगळं तुलाच येत आहे सरळ करायला. बघितलं असू दे शांत राहा. मला जरा 2 गोष्टी बोलू दे तिच्या बरोबर. बोल. बोला ना भाऊजी. वहिनी तुमचं नाव काय म्हणलं तुम्ही. आमचं नाव गौरी. गौरा आवडलं नाव गौरा. छान आहे छान आहे. तुम्हाला दिलंय कुठं.
तुमच्या भावाच्या घरात. अक्कल नावाची गोष्ट आहे का नाही हा? दिलंय कुठे का दुसऱ्याच्या पोरीला विचारतोय काय? अरे ती माझी बायको आहे. मग मी कुठं म्हटलं माझी बायको आहे मग म्हणून? तिला दिलंय कुठे ही विचारायची काय पद्धत आहे व्हय? हा? गेलं तोंडात चुकून. बरं वहिनी, पण मी तुमच्यावर नाराज आहे बरं का. काय राव, तुम्ही मला लग्नाला बोलावलं नाही, तुम्ही मला लग्नातलं बुंदी भात खायला बोलावलं नाही, अक्षरशः तुम्ही मला जा बया हनीमूनला सुद्धा बोलावलं नाही. अरे तुला ह्या लायकीमुळे लग्नाला बोलावलं नाही? अरे किती भिकारचो टाकलीच आहे माणूस, मला माहित नाही वय. अरे मी माझ्या सख्या भावाला लग्नाला नसेल सांगितलं तर लोकांना विचार माझा भाऊ काय लायकीचा असेल की ह्याने लग्नाला का नसेल बोलावलं भावाला. आणि जास्त प्रश्न नको विचारू तिला. गेल्या वेळेस आप्पांच्या डोक्यात झाडं हाणलाय, तुझ्या डोक्यात भांडी बसणे अगोदर शांत राहा बाळा. हितनं सटाकलं पाहिजे यार वाळे. बरं सन्या, अरे ऐकिला का आला का पाहुणा रावळा दारात आलाय, एखादं कुत्र जरी आलं दारात तरी आपण शिळा तुकडा टाकतो. तिला म्हणा जेवणाचं चहा पाण्याचं काय आहे का नाही? जेवणाचं का विचारतो ना मी तुला. गौरे जेवाय काय केलंय? जेव्हा नाही केलं मी. का ग? का म्हणजे मी काय कामातलं काम करणारी दिसते का? हा? काम करणारी म्हणजे आपण गिळायचं काय, जेवायचं काय, आपण खायचं काय? खायचं असेल ना बाहेर जाऊन खायचं, मी नाही बनवणार. अगं बाहेर जाऊन खायला काय तुझ्या बापाने लय मोठा हुंडा नाही दिला तेव्हा बाहेर जाऊन खायला? तसे माझ्या बाप पैसे देत नाही तुला. माझ्या बापाच्या घरात जीव चाललंय हे सगळं घर. तुझ्या बापाच्या जीवावर चाललंय सगळं घर. काय दिलं तुझ्या बापाने? काय नाही दिलं ते बोल. सगळं दिलंय माझ्या बापाने. तुझं काय आहे? माझ्या भावात एकटा माझी इज्जत नको काढू बर का. काय राहिलंय ग आता? सगळं दिलं की तुला. जेवढं पैसे देतो तेवढं लिस्टिप बिस्टिप घेते. काय रे तुझं चाललंय? अरे मा तडाक पडायच्या आधी म्हणलं लांबपास हो. काय तडा? अरे मी बायकोला एका ठोक्यात दुमती तिमती करतो. उगती तुझ्या देखता मारणं चुकीचं वाटतंय. आणि तसं पण मी महिलांची रिस्पेक्ट करतो. महापुरुष सांगून गेल्यात महिलांची रिस्पेक्ट करा, महिलांना महिलांसारखी वागणूक द्या. त्याच्यामुळे मी हिला काही म्हणत नाही. नाहीतर दादा हिला नाही एका ठोक्यात पाडली असते. पण जा आज जेवाय कर ना काहीतरी. नाही करणार. का बाजार संपलाय काय घरातला? असू दे मला माहिती बाजार संपलाय दादा. बाजार संपलाय? उद्या बाजार आहे ना गावातला, त्याच्यामुळे घरात काही केलं नसेल. चल गावातनं बाजार घेऊन येऊ. तुझा पण बाजार लवकरात लवकर उठवावं लागेल मला. तू घरी ये, मी तुझा उठवते. ठेवा तेवढी समोर ठेव. चांगलेच पैसे असतील पेटी. आधीच एक भाड्या होता, आता दुसरा पण आला. काय देवा. सरपंचाचं घर आहे, सरपंचाचं. हे सरपंचाचं घर आहे. हा तू काळजीच करू नको. आता बघ तू माझी करामत. त्याची कशी पट्टी पाडायची फाकड्याच्या हातात आहे. पट्टी पाडायची ना, चांगला घोडा लावायचा. तू बघ तर. अण्णा तुला चांगला घोडा लावतो. सरपंचाकडनं पैसे. ए काही हा तुला काय करायचंय? तू नुसतं माझी करामत तरी बघ. अरे तुझी करामत बघून अवघड झालंय माझं. ह्याच्यामुळे तुला लग्नाला बोलावलं नाही मी. लहानपणी पोरांचा चड्या चोरायचा, आता इथं कुंडी चुरतोय. अरे तू चल पुढं. तुला काय करायचंय? तू फक्त होयला होय कर. सरपंचाच्या घरी 5-50 कुंड्या. सरपंचाला काय माहितीये का ही कुंडी त्याच्या दारात उचलली? तू चल. अय वॉचमॅन उठा, सरपंच साहेबांना बोलून आणा. उठा उठा फटकीर नोट. अरे ती सरपंच आहे ते, ह्याच्यामुळे तुला म्हणतो लय पुढचं बोलत जाऊ नको. म्हणजे हे सरपंच आहे तू? मग नालाय का? आता कशाला मारतोय? कळत नाही का सांगायचं अगोदर सरपंच आहेत म्हणून? राम राम सरपंच. नमस्ते. नाचक्या पाया पडकी. पाया पडू? अल्ला का देव माणसाच्या घरी आलून कुत्र्यासारखी त्यांना काय वागणूक देतोय? पाया पड, त्यांचं चरण स्पर्श कर, त्यांचा आशीर्वाद घे. बस 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 घे, तू काय घ्यायचंय ते घे. सरपंच साहेब बघा इकडे. पुट वाढ. अभिनंदन सरपंच. अभिनंदन काय कशामुळे? पण ही कुंडी जरा ओळखीची वाटते. होय सरपंच, त्याचं काय आहे? कुंडी ओळखीची असू द्या, शेवटी सत्कार महत्वाचा. राव पण होय तुम्ही काय UPSC MPSC चा अभ्यास करताय काय? असं जरा जनरल नॉलेजची माहिती असावी. नाही पाहिजेच. पण काय राव सरपंच तुमचा गावात बोलबाला, गावचा विकास काय तुम्ही केलाय?
रस्त्यात खड्ड का खड्ड्यात रस्ता येतं हे देखील कळून दिलं नाही तुम्ही आजपर्यंत. काय म्हणता? मग एवढा गावचा विकास झालाय. नवीन माणूस जर गावात आला हे टकामका बघत बसतोय. अख्खं गाव कसलं गाव केलंय तुम्ही. गावाची प्रगतीच प्रगती. गावात घर आहे ते घरात गाव आहे ते हीच कळा नाही. चांगलं बोलतोय, एवढं पण ओव्हर नको बोलू. पैसे घ्यायच्यात ना त्यांच्याकडनं. सनी त्यांना त्या आपल्या ह्याच्याकडे नव्हतं नाही त्या दिवशी वृक्षारोपण केलं तिकडे आपण. वृक्षारोपण होय. आमदारांच्या हस्ते केलं ते. अहो पहिल्यांदा तर वृक्षारोपण करून गेलं. कसलं वृक्षारोपण होतं? काय राव ते तुमचं वृक्षारोपण. राव अशी काय त्याला पानं फुलली होती, अशी काय पानं फुलली होती, पार जनावरांना खाऊन टाकली. इतकं भारी वृक्षारोपण. लय भारी. काय जनावर झाडांचं वृक्षारोपण केले आम्ही आमदारांच्या हस्ते. टमची टम झाली जनावरांना. काय पाला फुटला होता त्याला. होय. आणि अण्णा पाटील सुद्धा किती कौतुक करत होतं. अण्णा पाटील काय कौतुक होय म्हणत. सरपंच आमच्या गावाला देव माणूस भेटला. त्यांच्या हाताखालची ती सेक्रेटरी नाही का, सेक्रेटरी त्यांची कुठल्या ते देसाई मॅडम पर्सनल असिस्टंट त्यांच्या. त्या तर म्हणत होत्या काय सरपंच इतकं कौतुक. काय ते हॉट, काय त्यांची ती बॉडी, काय त्यांचं ते मसल्स फिदा झाले फिदा. मला पर्सनल त्यांना बोलवून घेतलं. फिदा झाल्या ह्याच्यावरती. अरे बघ ना काळू गट्टू गुलाबजाम ह्याच्यावरती कोण फिदा होणार आहे ना. हो काय म्हणला सनी काय म्हणतो? सरपंच काय तुमची बॉडी. अक्षरशः तुम्हाला सांगतो महेश मांजरेकरचा फोन आलता मला. म्हणलं मला हिरोच्या रोलला हे पाहिजे तुमच्या गावचा सरपंच. पण मी म्हणलं नाही, तुम्ही जर तिकडे गेला शूटिंगला तर आमच्या गावाचं कसं व्हायचं. विकास कसा व्हायचा. अहो विकास जाऊ द्या मरू द्या. त्या असिस्टंट मॅडम नाराज झाल्या ना तुम्ही 2 दिवस गावात दिसला नाही तर. होय त्यांचा पर्सनल जीव आहे तुमच्या. काय म्हणता? हो ना. सरपंच ती जीवाचं जाऊ दे. मला विषय काय झाला माहितीये का. मला अण्णांनी सांगितलं सरपंचाकडनं 10,000 रुपये घेऊन ये. त्याच्यामुळे आलू भावाला घेऊन माझ्या. अण्णा पाटलाचा विषय म्हणल्यावर काय त्यांच्या खास माणूस आहे त्यांचा. हा मग पाठदिशी फोन पे करा. काही योग्य नाही तसं. पाठदिशी फोन पे करा. काढा फटकीरनं काढायचं. हो का स्कॅनर किती? 10 सोडा आणि एक्स्ट्रा आम्हाला 2 सोडा. तुमचं माहिती आहे किती जीव आहे. हा सोडा 2,000. बरं ठीक आहे. 2 नाही 1 सोडतो. बर सोडा. अहो वृक्षारोपण करायला किती कष्ट गेलं माझं. होय व आलो. पण काय बी म्हणा सेक्रेटरी मॅडम चाललंय जीव तुमच्या. येऊ का सरपंच. बॉलिवूड फिल्म. सनी भाऊ ये जा घेऊन घेऊन माझा लाडा नवसाचा भाऊ आहे. जाऊ का. हो, चला येऊ का मग सरपंच. कुंडी चला आता कुंडी कुंडी ठेव. आता तुझी गुंडी मारायची वेळ आली. चला. नमस्ते पाटील. नमस्ते सरपंच. लयच मोबाईल मध्ये दंग झाले गाड्या पाटील. आता काय निवांत आहे. होय ना. पाऊस पाणी चांगला झालाय. या वर्षी सुरुवात चांगली. रिलॅक्स आहे. मस्त रिलॅक्स आहे. पण एवढं काय अडचणीत गेला मग? अडचणीत हा आणि मी मग गावचा अडचणी राव मी दूर करतो. तुम्ही मला लागला का सांगायला. आता आम्हाला तुमचा चेला होता आमच्याकडे आला होता सकाळी. काय म्हणला? म्हणला अण्णा पाटलाचा असाचा प्रॉब्लेम आहे जरा तुम्हाला सांगितलंय सरपंच असं तसं. मग माझ्याकडून प्रॉब्लेम. हो त्याला काय अडबेड लागलं काय त्याला. तुमचं नाव ऐकून आता अण्णा पाटील म्हणले आम्ही कशाला पुढे काय बोलते. माझ्याकडून 10-11 हजार रुपये घेऊन गेला सकाळी. अहो मी सांगितलंच नाही. काय म्हणताय? अहो गावातल्या लोकांना मी पैसे देतोय आणि मी कशाला दुसऱ्याला पैसे मागू. आता राजाला बी कधी कधी अडचण येते. कधी आता पैशाचा प्रॉब्लेम असल्यावरती म्हणलं आता ठीक आहे बाबा अण्णा पाटलाचं नाव घेतलं विषयच नाही. अजिबात नाही. आपण 1 रुपया कोणाला मागितला नाही आतापर्यंत आणि मागणार पण नाही. अहो ते का अवघड झाला मग विषय पाटील. दादा तू कुठे? ए हो बोला तोंडाचे. अरे एवढा मोठा ते तुला दिसणार रे. एका क्वार्टरचा एवढा टाईट झाला रे हराम करा. माझा आहे ना माझा विषय हार्ड आहे दादा. आणि तुझ्या अकाउंटवर किती पैसे राहिलेत? हे बघ हा एवढाला 1 नंबर क्लिअर माणूस आहे. पण 1 रुपया सुद्धा इकडं तिकडं होऊन देणार नाही. दादा 1 रुपया पण इकडं तिकडं झाला नाही पाहिजे. काय तुला लबाड बोलू नाही बरं का असं. बोलू नको मला. 180 या 2 क्वार्टरा. तुला 1 मला 1. ओके हा ओके. 180 आणि 80 रुपयाचा चकना. ओके
20 रुपयाचा चकना 400 रुपये गेले. किती गेलं? किती गेलं? 400. कसं 400 गेला दादा? 180 हा आणि 20 वर 20 वर 200 झालं. 200 रुपये झालं. मग 400 रुपये दोघा झालं. आता हे बघ माझ्या अकाउंटला 10,000 आणि 600 रुपये वर राहिलं बरोबर. अरे कसं 200 रुपये झालं ना? 400 कसं झालं? अरे बावडा तुझं 200 हा माझं 200 हा. किती झालं? माझं 200 झालं आणि तुझं मग 200 रुपये झालं दादा. झालं की मग 200. मग 200 रुपये झालेत मग फक्त. वर किती राहिलं? वर कसं काय राखेल दादा? मग खाली किती राहिलं? अरे खाली कसं किती राखेल मग दादा? मध्ये किती राहिलं? अरे मध्ये कसं किती राखेल दादा? तर एकूण किती राहिलं? एकूण पैसे दादा माझ्या सासऱ्याकडनं 50,000 रुपये, हा सरपंचाकडनं 20,000 रुपये. हा सरपंचाकडनं 20,000 रुपये घेतल्यावरती हा निलू भावकरनं 30,000 रुपये. बर. हा किती? 1 लाख रुपये झालेत. झालं का 1 नाही? लाख रुपयामधलं 200 रुपये गेल्यात. बरं, किती? 200 गेलं का नाही? हा, माझा हिशोब क्लिअर असतो. मला हिशोबामध्ये भाव जरी आडवा आला ना फाडून खाईल मी दादा तुला. अरे रुपया उडवणार आपल्या अवलाद कोणाची? हा नाही 1 रुपया इकडे तिकडे होणार नाही. तू काळजी करू नको. सगळं अकाउंटला माझ्या पैसे आहेत. हा आता तू नित्रास राहा. आता मला हे बघ, हा मला फक्त जाऊन येऊ दे. हा तू जाऊन ये. 98,000 रुपये अकाउंटला आहेत. सगळं ओके. तू काळजी करू नको. लगेच जाऊन कुठं आलो. कुठं जातो तू? ऊसात जाऊन आलो की माणसं कोणचं बघते नाही घेत का बावडा काय काय अरे. किंमत राहील? फुल पॅन्ट आबरूला जपणारा माणूस आहे. आबरूदार माणूस आहे. थांबितच ऊसात न जाऊन आलो. तुझा उसत ना मी काय कुणाला भेटू होय? तो कर तिकडच. काय घातले माझ्या बी लाखभर रुपये कर्ज झालं होतं बरं का. बरा बळीचा बकरा मला बी गावला. चांगला चिखराचा अकाउंटवर पैसा आलाय. घालू तिकडे सण्याला तिकडे तसाच मोरू द्या. मी आपलं ओसात ना तारांबळवाडी गाठतो. सण्या ओके गुड बाय. काळजी घे. नाही दादा मी काय म्हणताय, बोल. माझ्या जावायला माझी कधी गरज नाही पडली, असं का? परंतु आज सकाळी माझे जावई माझ्याकडे आले बर. आणि मला म्हणले मामा मला 50,000 रुपये द्या. असं का? अय्यो आणि मी दिले त्यांना. तुमची जावाई कोण? सनी. सनी? हा काय बोलताय? अय्या अहो मी सकाळी त्याला 30,000 रुपये दिलेत. ओ अहो तुमची शपथ खोटं नाही सांगत. 30,000 रुपये मी सकाळी दिलेत माझ्या हाताने काढून. असं म्हणता? मग काय? मला म्हणले पाटील साहेबांना पैसे द्यायचे तो. अरे रे कर्मा काय झाले? आता तिकडे बघा साहेब तिथे बसलेत आपले. चला चला अण्णा पाटील अण्णा पाटील साहेबाकडे बसले. चला. आपण काय बेकार चोट आहे काय? राम पाटील. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार. बसा की बसा. काय म्हणताय अण्णा? बस एकदम बढ़िया आहे भाई. भाऊ काय म्हणतात आमचे? एकदम ठीक आहे. होय ना. एकदम टकट. आले एकदम टकट. बस. बोला तुमचं काय काम आहे? काय हो पाटील साहेब, मी काय म्हणते, तुम्ही गावचे पाटील आहे, एकदम मस्त आहे आणि जबरदस्त आहे, बरोबर आहे. माझं जावई माझ्याकडे आले होते, त्यांनी माझ्याकडे 50,000 रुपये घेऊन गेले. म्हणले पाटलांना पाहिजे तर मी त्यांना दिले की हो. बरं का अण्णा, मी सांगितलं का तुम्हाला पैसे द्यायला? तुम्ही कसं काय पैसे दिले त्याला? मी त्याला सांगितलंच नाही. तुमचा जावई आहे ना, बावळट जावई आहे तुमचा. तुम्हाला फसवून त्याने पैसे आणलेत. अहो त्यांचंच काय सांगायला लागलं? अहो माझं पण घेतलेत पैसे. 30,000 रुपये मी पण दिलेत त्याला. तुम्हाला माहिती आहे का? अहो शपथ खोटं नाही सांगत. तुमच्या दोघांची शपथ खातो मी. तुम्ही दोघं किडे पडून मारतात. मी खोटं बोलणार नाही. अहो काय सांगायचं, हे मला आताच कळलं की अण्णाचं जावं आहे म्हणून. आईला घाव दे बरं. ते असा चपलीने हात पकडाय त्याला बोलायच नको. असं तावलंय माझं डोकं की काय ठेवलं फणफण करायला लागले. आता तिकडे माझी बायको नुसती टणटण करेल माझ्या नावाने. पैसे कुठं गेलं. आता त्या दोघीला सांगायचं, इकडे बायको आणि तिकडे माझं ते काय म्हणतात अण्णा सामान ते. अहो, त्या सामानाला जाळ झाला तुमच्या. तुम्ही पैसे दिलेच कस काय? हा बाकीचे ते अण्णा बाहेर गावचं आहे, तुम्ही गावातलंय.
तुम्ही कसं काय पैसे दिला तुम्हाला माहित नाही का? हा अहो गावात अटल म्हणजे अण्णा पाटील म्हणून त्यांच्या तोंडाकडे बघून आम्ही पैसे दिले माहित आहे का? सरपंच पाटील मी काय म्हणते, चला माझ्या जावायला शोधू. नालायक मूर्ख चड्डे गरम, त्याला बघूया, बघतो त्याकडे रे. काय नाही त्याला आहे ना उलटा झाडाला टांगून आहे ना, खालून मिरचीची धुळी दिली पाहिजे. जागा येईल. नाही बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. बरोबर आहे. 100% चला, चला, बघावं लागेल त्याला. बरोबर चला बघू काय आहे. असेल. सरपंच तरी काय करणार, आपण तरी काय करणार? चला की बघूच की आता. सरपंच देदा गेले दुसरेच परपंच आमचं काय. अष्टपुत्र सौभाग्यवती कधी मरल ही जापती. अष्टपुत्र उभा राहा. हे कोणता ग्रह आहे हे? उभा राहा, उभा राहा. कुठल्या शांत आहे तू. ग्रहावर ऐक ना, तुला पैसे कोणी घ्यायला सांगितलं लोकांकडून? डोंट टच मी माय अंग. रे हा? अरे तुझा भाऊ कुठे गेला? तुझा भाऊ कुठे? अरे तुझा भाऊ कुठे? अहो गावची जत्रा न पुढारी सतरा, गावची जत्रा न पुढारी सतरा. झाली या धावपळ साऱ्यांची, झाली या धावपळ साऱ्यांची. अहो धमाल साऱ्या गावाची, दादा धमाल साऱ्या गावाची, धमाल साऱ्या गावाची, लय लय धमाल साऱ्या गावाची.